वर्णन केलेलं आहे। जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव। आणि खऱ्या अर्थाने हा असणारा प्रेव्रत राजा अनंत असणार आपला राजाचा कारभार केला। दोन पत्न्या त्या ठिकाणी आहे, त्यांच्यापासून संतती निर्माण झालेली आहे। पुढे योग्य त्या कारभाराचं खऱ्या अर्थाने राज वाटून दिलेलं आहे आणि भगवंताच्या तपश्चर्या करता हे निघून जातात। यांच्या पुढे वंशामध्ये ऋषभ नावाचे महान दिव्य पुरुष जन्माला आलेले आहेत। हे ऋषभदेव जे काही आहेत खऱ्या अर्थाने धर्माचं पालन करणारे राजे आहेत। त्यांचे असणारे पिताश्री नाभी आणि मेरुदेवी आई भगवंताचे घनघोर तपश्चर्या केली आणि सांगितलं, देवा की तुम्ही आमच्या पोटी अवताराला यावं अशी आमची इच्छा आहे। भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि सांगितलं, ठीक आहे, तुमच्या पोटी मी जन्माला येईन, काळजी करू नका। तथाच तू सांगितलं आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले। पुढे असणारे हे नाभी आणि मेरुदेवी आपला संसार चालत असताना साक्षात त्यांच्या पोटी भगवंताचा ऋषभ अवतार झाला। आणि ऋषभ देवांना सुद्धा पुढे खऱ्या अर्थाने 100 पुत्र झालेले आहेत। यात 100 पुत्रापैकी खऱ्या अर्थाने 9 पुत्र नैष्टिक ब्रह्मचारी व्रत धारण करणारे झालेले आहेत। तेच पुढे 9 नारायण रूपात आले आणि तेच खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये नवनाथ रूपाने अवताराला आलेले आहेत। एक असणारा मुलगा म्हणजे प्रथम क्रमांकाचा जो आहे तो आहे भरत राजा। बाकीचे जे काही आहेत ते सर्व कर्मकांडी झालेले आहेत। आणि ऋषभदेवांनी विचार केला, आपल्या 100 मुलांना उपदेश केला की बाबांनो, हा नरदेह तुम्हाला भेटलेला आहे, मग भगवंताची प्राप्ती करा। संसार करण्यामध्ये तुमचं असणारं आयुष्य घालू नका। सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला। नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया। करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी। नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया। करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी। बापाने खऱ्या अर्थाने मुलांना उपदेश केला की बाबांनो, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी हे गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईन। म्हणून सर्व असणारे पुत्र खऱ्या अर्थाने धर्माचं कार्य करू लागले। ज्येष्ठ असणाऱ्या पुत्राला सर्व राज्याचा कारभार दिला आणि खऱ्या अर्थाने वनाच्या दिशेने निघून जातात। तेव्हा नग्न अवस्था धारण केली, कुणासोबत बोलायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही। म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या तोंडामध्ये एक छोटासा सुपारी एवढा दगड आपल्या ओठावर ते ठेवला, जिभेवर ते ठेवला, कोणासोबत बोलायचं नाही, मौन व्रत धारण केलं। आणि हे असणारे ऋषभदेव कर्नाटक प्रांतामध्ये तप करत असताना तपाची एवढी सामर्थ्य झालं की त्यांनी विष्ठा जरी केली तरी मैलभरापर्यंत त्यांच्या विष्ठेचा असणारा सुगंध जायचा। आणि एके दिवशीचा परिणाम असा झाला की त्या असणाऱ्या वनाला आग लागली
आणि त्या अग्नीमध्ये ऋषभदेवांनी आपलं असणारं शरीर त्या ठिकाणी दान केलं. आणि या ऋषभदेवापासून खऱ्या अर्थाने पुढील जी काही परंपरा आहे ती जैन संप्रदाय खऱ्या अर्थाने चालू झाला. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण बघत असतो की जैनांची जी काही परंपरा आहे ते सुद्धा खऱ्या अर्थाने तोंडाला मास्क वापरतात, मौनव्रती धारण करतात, नग्न अवस्थेमध्ये फिरतात. हे तिथपासून पुढे असणारी त्यांची परंपरा आहे. इकडे असणारे ज्येष्ठ पुत्र खऱ्या अर्थाने भरत राजे आपल्या असणाऱ्या भारतवर्षाचा कारभार करतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्यांच्या संपत्तीचं वर्णन करतात. महाराज सांगतात की 18 भार वनस्पती, फुली फळे ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरे कुलस्त्रिया राज राणी व संपत्ती, हे सुख सोडून या कासया योग सेविती. नारदांचं कीर्तन ऐकलं. सर्व ऐश्वर्य संपन्न असणारा राजा नारदाच्या एका वाक्याने सर्वसंग परित्याग केला आणि आजच्या नेपाळ भूमीतील असणारी जी काही गंडकी नदी आहे त्या तीरावरती आलेला आहे राजा. आणि तप करू लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं अहोरात्र ध्यान करू लागला, चिंतन करू लागला. परंतु राजा एके दिवशी नदी पात्रामध्ये स्नान करण्यासाठी गेला असताना पहिल्या तीरावरती एका सिंहाने डरकाळे दिले आणि अलीकडच्या तीरावरती एक गरोदर हरिणीचा गर्भपात झाला. राजा सूर्य देण्यासाठी आपले ओंझळ घेतले आणि पाणी घेण्यासाठी राजाने हात जलामध्ये बुडवला. ते असणारं हरणाचं अर्भक राजाच्या हातामध्ये आलं. राजाने पाहिलं आणि खऱ्या अर्थाने राजा क्षत्रिय भाव जागा झाला. विचार करतात की हे पाडस मला शरण आलेलं आहे, याचं मी रक्षण केलं पाहिजे. आणि मग त्या पाडसाला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले. त्याची चिंता करू लागले. त्याला असणारं दूध असेल, त्याला असणारं खाणं असेल करू लागले. हळूहळू खऱ्या अर्थाने राजाच्या भजनामध्ये बाधा उत्पन्न होऊ लागली. हरणाची चिंता राजा करू लागला. यथामध्ये यथावकाश हरिण पाडस त्या ठिकाणी मोठं होऊ लागलं आणि तसं तसं राजाचा असणारा देहांत काळ जवळ येऊ लागला. बरेच दिवस निघून जातात. नैसर्गिक नियमाप्रमाणे ही संघ सृष्टी असल्या कारणाने ते पाडस एके दिवशी हरणाचा कळप पाहिला आणि निघून गेलेला आहे. इकडे असणारा राजा हरिण कुठे गेलं, माझं पाडस कुठे गेलं, माझं पाडस कुठे गेलं. अंधुरणावरती बसायचे, चंद्राकडे बघायचे, चंद्राला विचारायचे तू तर नेलं नाही ना माझं पाडस, पारद्याने तर नेलं नसेल ना माझं पाडस, अरे वाघाने तर खाल्लं नसेल ना माझं पाडस. आणि राजा पाडसाचं चिंतन करत 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 खऱ्या अर्थाने माझं पाडस, माझं पाडस. आणि या पाडसाच्या चिंतनाने राजा खऱ्या अर्थाने मृत पावला. मृत पावलं. परंतु नामदेवराय सांगतात की खऱ्या अर्थाने तो असणारा राजा हरणाच्या गर्भाला गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. हे वासना गुंतली आणि राजाचा जन्म हरणाच्या योनीत झाला. पुढे खऱ्या अर्थाने हरणीच्या योनीला गेलेला असणारा सुद्धा राजा खऱ्या अर्थाने ब्रह्मवेदाचं चिंतन मनामध्ये राहिलं. त्याही योनीमध्ये व्रत उपासना केल्या. तोही देह खऱ्या अर्थाने पडला. पुढे एका अंगिरा गोत्राच्या ब्राह्मण कुळामध्ये राजाचा जन्म झाला. त्याचंही नाव परत भरत ठेवण्यात आलं. परंतु या योनीमध्ये, या मनुष्य योनीमध्ये राजाने जाणलं की आपल्याला वासना गुंतल्यामुळे देह धारण करावा लागला. परंतु या योनीमध्ये निसंग राहायचं, कुठल्याही प्रकारचा संग करायचा नाही. अजगर वृत्ती धारण केली आणि खऱ्या अर्थाने जीवन जगू लागले. ब्राह्मणाने सांगितलं की कर्मकांड त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, परंतु काहीही शिकले नाही. भ्रमर त्या ठिकाणी करू लागले. पुढे खऱ्या अर्थाने एके दिवशी फिरत असताना रघुगुण नावाचा राजा आपल्या कपिल मुनीकडे तत्वज्ञान घेण्यासाठी जात आहेत. तेव्हा पालखीचा असणारा एक भोई त्या ठिकाणी मरण पावला. बाकीचे सेवक खऱ्या अर्थाने शोधू लागले, कोण सापडेल कोण सापडेल. जड भरत राजाला पाहिलं आणि सांगितलं ठीक आहे चला. जड भरत राजाने सांगितलं ठीक आहे मी येतो. राजाची असणारी पालखी खांद्यावरती घेतली. राजा चालू लागले. परंतु जेव्हा जेव्हा मुंगी येत असे तेव्हा तेव्हा जड भरत राजे पाऊल दूर टाकायचे, कधी कधी जवळ टाकायचे. रघुगुण राजा त्या ठिकाणी क्रोधायमान झाला आणि सांगितलं बरेच वर्षापासून तू माझा भार वाहत आहे,
माझा तुला खूप भार झाला आहे का? बराच वेळ असं बोलल्यानंतर राजाने सांगितलं, बघा मी एक संत आहे आणि संतांच्या संगतीमध्ये असणारा हा रहुगुण नावाचा राजा, त्याचा उद्धार झाला पाहिजे. सांगितलं, राजा अरे भाराला कशाचा भार होणार आहे? तत्वमशी त्या ठिकाणी श्रवण केले आणि पालखीतून खाली उतरला. राजा शरण आला आणि सांगितलं, महाराज कोण? तुमच्या गळ्यातल्या जानव्यावरून कळत आहे की तुम्ही ब्राह्मण आहात. माझ्याकडून तुमचा अपराध झालेला आहे, क्षमा करा. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने रहुगुण नावाच्या राजाला भरतराजे उपदेश करतात की राजा अरे ऐक, गॅसवरती जर खऱ्या अर्थाने पातेलं ठेवलं आणि पातेल्यामध्ये जर तांदूळ टाकले तर तांदूळाला अग्नीचा स्पर्श न होता, त्या पाण्याला अग्नीचा स्पर्श न होता ज्याप्रमाणे भात त्या ठिकाणी शिजला जातो, ठीक आहे. परंतु त्याच पातेल्यामध्ये जर दगड टाकले आणि कितीही वर्षानुवर्ष जर अग्निज्वाला त्या ठिकाणी दिली तरी दगड त्या ठिकाणी शिजणार नाही. राजा अरे तो या मनुष्य देहाला आलेला आहात ना, कल्याण करून घे. कपिल मुनीकडे जाण्याची गरज नाही. तू याच ठिकाणी कोण आहे तुला श्रवण माहित आहे का? सांगितलं, ठीक आहे. आणि भागवताने सांगितलं, बघा तो रहुगुण नावाचा राजा कोण आहे? तर तोच राजा आहे ज्या योनीमध्ये हरणाचा योनी प्राप्त झाले आणि भरत राजाने त्याची सेवा केलेली आहे. पुढे त्यांचा असणारा अनंत संवाद भागवताने वर्णन केलेला आहे. आणि पुढे खऱ्या अर्थाने या भुवनकोशाचं वर्णन केलं, पुढे नरकाचे वर्णन केलेले आहे. शौनकादी ऋषीने सांगितलं आहे की महाराज किती प्रकारचे नरक आहेत? तर 27 प्रकारचे मुख्य नरक सांगितलेले आहे. त्यामध्ये कोणला जावं लागतं कोणला नाही त्याची ही कथा आलेली आहे. आणि तेव्हा शेवटचा प्रश्न विचारतात की राजा परीक्षिते शुकाचार्य महाराजांना विचारतात की महाराज माझ्याकडून अपराध घडलेला आहे, मला तर नरकात जावं लागणार नाही ना? आणि तेव्हा राजा परीक्षितेला शुकाचार्य महाराज सांगतात की राजा अरे आजपर्यंत 4 दिवस झालेले आहे, तो पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे, पाणी त्या ठिकाणी ग्रहण केलेलं नाही. माझी अशी इच्छा आहे की तू पाणी सुद्धा ग्रहण करावं, अन्न ग्रहण करावं. राजाने सांगितलं, नाही महाराज, ज्या पाण्याच्या योगाने मला शाप झालेला आहे, माझं मरण मला डोळ्यासमोर दिसत आहे, मला आता पाणी प्यायचं नाही. ठीक आहे. आणि मग सांगितलं मला नरकात जायचं नाही, त्यासाठी मला साधन सांगा. आणि याच ठिकाणी पंचम स्कंदाची सांगता होत आहे. आणि 6व्या स्कंदामध्ये खऱ्या अर्थाने 4 प्रकारचे प्रकार आलेले आहेत. भगवंताच्या नामाने केलेलं रक्षण, भगवंताच्या ध्यानाने केलेलं रक्षण, भगवंताच्या पूजेने केलेलं रक्षण. आणि मग याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजा शुकाचार्य महाराज सांगू लागले की बघा भगवान परमात्मा पोषण करत आहे, रक्षण करत आहे. खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा तर प्रत्येकाचं रक्षण करतो, तुमचं आमचं रक्षण करतोच ना. परंतु तुमचं आमचं रक्षण करत असताना भगवान परमात्मा अदृश्य रूपाने रक्षण करत आहे. आणि जेव्हा का अर्जुन असेल, द्रौपदी असेल, तुकोबराय असतील, यांचं रक्षण करत असताना भगवान परमात्मा दृश्य होत असतो. बघा माऊली महाविष्णू ज्ञानोबराय वर्णन करतात, ध्वजस्तंभावरी वानरू जुका मूर्तिमंत शंकरो सारथे शारंग धरो अर्जुनेशी मागे पुढे उभा राहे संभाळित आलिया अघात निवाराया. मागे कोणाच्या उभा राहिला भगवान परमात्मा आणि पुढे कोणाच्या उभा राहिला सर्वांना माहित आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा रक्षण करत असतो. आणि पुढे सांगितलं महाराज भगवंताच्या नामाने केलेलं रक्षण, कारण की कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिनर उतरही पावा. कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने त्याची साधना केली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कलियुगा माझी करावे